हा जगतरूपी वृक्ष आहे तो. आणि त्या ठिकाणी त्या वृक्ष हा ऊर्ध्व म्हणजे वरी आहे, मूळ त्याच्या खाली आहे. असं भगवंतांनी निरूपण करताना अर्जुनाला ज्ञानमय स्थिती देण्यासाठी आणि कर्म अभाव करण्यासाठी, कर्म करायचं पण कर्मयोगातून, उपासना करायची तर परमभावातून, अहमभावातून नाही. आणि ज्ञानावर बुद्धीला आणायचं तर अध्यात्मातून. तेव्हा ती बुद्धी किंवा जीव परमेश्वराचा समरस राहतो आणि अभेद भक्ती पूर्ण होती. ज्ञानाची शक्ती प्रगट होती, अज्ञानाची स्थिती निवृत्त होती आणि मनाला आत्मत्वाची स्थिती प्राप्त होती. देहाची अनुभूती संपत्ती, त्याला म्हणतात वेदांताची अनुभूती. अध्यात्मशास्त्रामध्ये ईश्वराची ओळख आहे, भक्तिशास्त्रामध्ये भगवंताचं प्रेम आहे. दोन शास्त्र आहेत, एक भक्तिशास्त्र, एक अध्यात्मशास्त्र. आपण दोन्ही एक करतो. भक्ती म्हणजे प्रेम, ते देहावर असलेलं, विषयावर असलेलं अन्य साधनेवरचं प्रेम, तुमचं नश्वर पदार्थावरचं प्रेम. तर ते प्रेम कमी होऊन भगवंतावर प्रेम लागणं, त्याला उपासना म्हणतात. आपल्या मनामध्ये ईश्वराची ओढ तयार होणं, त्याला नाम म्हणतात. आणि त्याची ओळख करणं, त्याला ज्ञान म्हणतात. त्याचं ऐक्य करून घेणं, त्याला मोक्ष म्हणतात. त्याच्या अनुभवात जगणं, त्याला संत म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वरीचं चिंतन म्हणजे आपल्या भूमिकेत आपण जायचं, आपल्या स्वस्थानी आपण राहायचं. हे स्थान देहाचं आपलं नाही. वृत्ती ह्याला माझं म्हणते. हे संताला मान्य नाही, ग्रंथाला मान्य नाही आणि वेदाला पटत नाही की जी वृत्ती जिथून प्रगट झाली तिथं तिने विलय करावा आणि ज्याच्या सोबत आहे त्याला ओळखावं, त्या वृत्तीने नाम म्हणावं. आपण भगवंताला ओळखत नाही आणि देहाची ओळख संपत नाही. विषयापासून मन सरकत नाही आणि अज्ञान आपला आपण टाकत नाही. परमेश्वरासोबत असून त्याची ओळख नाही आणि जगत खोटं असून त्याला खरं म्हणल्याशिवाय आपण थांबत नाही. मोह आपला आवरत नाही, विवेक आपल्याला माहित नाही. विवेकाची दृष्टी येते ज्ञानातून, श्रवणातून आणि संताच्या संगतीतून. विवेकाची उत्पत्ती होती. विवेक हा जन्म घेतो तुमच्या अंतःकरणामध्ये, त्याला ज्ञानाची सुरुवात म्हणतात. जसं शेतात नांगरणी करून दसकट काढलं तर ते शेत सुपीक होत. दसकट ज्या मुळ्यानं जमिनीला पकडलं होतं त्याला दसकट म्हणतात. या बुद्धिरूपी मुळाने ह्या देहाला पकडले दसकट. मग त्याची नांगरणी करतात गुरु श्रवणानं. मग ते विवेक उत्पन्न होतो की कशाला पकडायचं आणि कशा सोडायचं. बुद्धी जेव्हा जागृत होती, विवेकात येते, ज्ञानाने शांत होती आणि भगवंताला जाणू लागते. आणि जाणता जाणता भगवंत होती, त्याला म्हणतात श्रवण भक्ती. साधी भक्ती नाही, अभेद भक्ती. या बुद्धीचा आणि भगवंताचा संगम आहे. ज्या अंतःकरणात आत्माराम आहे त्याची ओळख आहे. त्या जगतात त्याचे व्यापकतेचे स्थान आहे, त्याची अनुभूती आहे. जो भिन्न देह आहे त्याची निवृत्ती आहे. अभिन्न परमात्मा आहे त्याची प्रतीती आहे. त्याला म्हणतात जीवनमुक्ती, त्याला म्हणतात आयुष्याचा सार, त्याला म्हणतात बुद्धी ब्रह्माकार, नो देहाकार. ज्ञान माहितच नाही,
ज्ञान म्हणजे काय? बुद्धी जेव्हा आकाराला धारण करते तर खोट्याला पकडते. मग देहाचा आकार असू दे, कुठल्याही वस्तूचा आकार असू दे, पण आकाराला कड जाती आणि निराकाराला का सोडती? निराकार आमचे ईश्वर आहे, परमात्मा काना, तो तुमच्या सोबत आहे, आत आहे, त्याचा संबंध आहे. तो संबंध सोडून दिला, देहाचा संबंध वाढवला, मोह जळला आणि अज्ञानानं जखडलं आणि दुःखानं पकडलं. भेद कायम झाला आणि भगवंताचा स्पर्श भोगाचा राहून गेला. हा देह खाली पडला. येऊन काय केलं जन्माला? बघा तुम्ही, आम्ही काय सांगा? माती. मी काय सांगणार काय केलं काय नाही ते? म्हणून हा जन्म आहे मनुष्य प्राणी, मनुष्य योनी दिली तर त्याला प्राप्तीसाठी आहे, त्याच्या भक्तीसाठी आहे, त्याच्या प्रेमासाठी आहे, त्याला मुक्ती मागण्यासाठी आहे, त्याला आयुष्य. तुझ्या हातात आहे माझं आयुष्य, कारण तो घडवला. मग तुझी सत्ता आहे त्याच्यावर आणि तुझी सत्ता आत आहे. माझं मन इथं आहे, वेळ बसत नाही. म्हणून ज्ञानाकडे यायचं, श्रवण करायचं, अभेद भक्तीत राहायचं, वेदांताकडे यायचं, गुरुला नतमस्तक व्हायचं आणि शरणागती पत्करून आपल्या स्वरूपात थांबायचं. मी कोण ओळखायचं? अज्ञानातून निघायचं, परमभावात जगायचं, स्वतःला ओळखायचं, सुख भोगायचं, आत्मसुख भोगायचं, विषय सुख त्यागायचं, अहंभावाला सोडून जगायचं. मी कोण हे जाणायचं, त्याला जगणं म्हणायचं. चला अगवेची आकाश सुनी कोटी, अगवेची आकाश सुनी कोटी, अरे कैचे मज एकच दुसरे. अर्जुना, भगवंत बोलतात श्रीकृष्ण परमात्मा. खूप लक्ष असतं यांचं बोलण्यावरचं. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाशी संवाद साधतात. तो 15वा अध्याय आणि श्लोक नंबर 335 वर माऊली सांगतात. काय सांगतात? अर्जुना, तुला खरं सांगू, साचो पाणी माझं खरं स्वरूप कोण पाहतं? ज्ञानी. देवा, हो, ज्ञान कुठे? वेदातलंय राजा. जगताचं ज्ञान वेगळं, देहाचं ज्ञान वेगळं, विषयाचं ज्ञान वेगळं, नात्याचं ज्ञान वेगळं, मोहाचं ज्ञान वेगळं, पण आत्मस्वरूपाचं ज्ञान वेगळं. हा, हो अर्जुना. जे वेदाच्याकडे येतात, उपासना सोडून पुढीच्या मार्गावर जातात आणि अभेद भक्तीच्या प्राप्तीसाठी संताकडं श्रवण भक्ती करतात आणि अंतःकरणातल्या अज्ञानाला टाकण्यासाठी साचो पारे खरं रूप माझं, जे माझं खरं ना, मी जे कृष्ण नाव घेतलंय ना, मी नावाच्या परे, मी आकाराच्या पलीकडे, मी वृत्तीला सोडू नये, मी जगताला संपूर्ण मी आत आहे. जगतात आलो लीलासाठी, अवतार कार्य करण्यासाठी. जगतात किती काळ थांबतो मी? काही काळ. अनंत काळ माझ्या स्वरूपात आहे, अनंत काळ आवाजच्या रूपात आहे, अनंत काळ माझं स्वरूप जे ब्रह्मरूप आहे त्याच्यात आहे. आणि आकार हा लीलेसाठी आहे. जे पापीत ना, जे अधर्मीत ना, जे अज्ञानीत. आपल्याला वाटतं अधर्मी म्हणजे की कौरव आम्ही नाही, स्वतःला लिसाण समजतात. अधर्मी कौरव होते ना, आणि अधर्माचा नाश करायचा होता, कारण त्याचं पाप अति झालं होतं, अहंकार वाढला होता त्याचा. म्हणून मी आलो. अजून देवा, अजून सांगतो अजून साचो कार्य, खरं स्वरूप सांग मला जाणण्यासाठी. साचो कार्य मी कसा आहे, मी कुठे आहे, माझा बुद्धीतून भिन्न आहे, मी बुद्धीतून अलग आहे का? बुद्धीचा संबंध माझा. हा,
बुद्धीच्या माझ्या संबंधानं बुद्धी प्रगट होती अर्जुना, आणि जगताकडे जाती, जगताला पाहती, माझ्या शक्तीनं बाहेर येती, प्रगट होती मन आणि बुद्धी, चित्त आणि अहंकार. ह्या वृत्त्या जेव्हा वेगवेगळे कार्य करतात, भिन्न भिन्न नाव येतं त्यांना, पण त्या वृत्तीला आधार मी आहे. वृत्ती मला जाणत नाहीये, खोट्याला जाणतीये. माझ्या संबंधाने प्रगट होती आणि मलाच नाही म्हणते अर्जुना. ज्याला माइंड त्याला कळतं, जसं अंतःकरण पवित्र त्याला बोधात थांबता येतं, ज्याला मुक्त व्हायचं ते ओवी मध्ये मन थांबतं. म्हणून ज्ञान आणि वेद आणि श्रवण भक्ती फार अवघड आहे. सगळं टाकायचं सांगतो, आमचा वेळ सगळं टाका, सगळं सोडा, सगळं सोडा. परित्याग आहे, वैराग्य आहे, आणि नंतर भगवंताची प्राप्ती आहे आणि देहाची निवृत्ती आहे, परमेश्वराची प्रतीती आहे. मग भगवंत काय बोलले आता सांगते तुम्हाला. आणि साचो कारणी वस्तू विचारे. अर्जुना खरं जर बघितलं, आत्मस्वरूपाचा जर विचार केला तर काय सांगू तुला, कसं पुढे सांगू तुला देवा. कैचे एक कैचे मज एकाशी दुसरे. मला एकाला दोन का बघतात रे हे लोक. कैसे मज एकाची दुसरे. मी एक आहे ना, आत आहे ना, सगळीकडे आहे ना, माझं व्यापक रूप आहे ना, मला भिन्न दुसरं का बघते तरी. कैसे मज एकाचे दुसरे, जे भिन्न अभिन्न व्यवहारी उमदिसे ना. अजून आम्ही एकच आहे. माझ्या ठिकाणी शब्दाचा व्यवहार लागू पडत नाही. शब्द मला जाणू शकत नाही, शब्द मला ओळखू शकत नाही, आणि शब्द मला माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. असा नाही आहे, असं एक आहे. शब्द माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. नव्हे देवा सांगतो, गीता शब्दाने, ओवी शब्दाने, नाम शब्दाने, ज्ञान शब्द रहे. कसं तो शब्द, ते महावाक्य, ती ओवी जेव्हा गुरुच्या मुखातून येते तेव्हा ती बोध शक्ती आत असलेल्या ज्ञानाला, आवरणाला नाश करते, आणि त्याच्या खाली परमात्मा आहे. आवरण करते ती अविद्या, ती माया, आणि जगताला दाखवती, जीवाला भोलवती. हे भाव उत्पन्न करते ती अविद्या. मी करते ती अविद्या. देह माझा म्हणते ती अविद्या, ब्रह्मविद्या नाही. मग त्या अविद्या काय भगवंताला झाकते. त्या आवरणाला संताच्या मुखातून निघालेली वेदाच्या बोधाची शक्ती नष्ट करते. ते अभेद व्यक्ती शब्द पोहोचू शकत नाही, पण संत साधकाला तिथे नेतात, ग्रंथाचं ज्ञान भरभरून देतात, जीवाला अनुभवाकडे सोडून देतात, आणि दुःखातून बाहेर काढतात, स्वरूप दर्शन करून देतात. एकच बघा, खूपच सुंदर आहे. बरं झालं त्या बोलले विचारायचे उपकार आमच्या. कैसे मज एकाशी दुसरे. कैसे मज एकाशी दुसरे. मी एकच आहे ना, मग दुसरं करून पाहते मला. म्हणून सातशो कार्य तुला मी खरं सांगतो, मी एक आहे, पण मला दुसरं करून पाहते. पण मला जाणण्यासाठी वेद आहे आणि बोध आहे, श्लोक आहे आणि गीता आहे, गीता आणि ओवी आहे, ओवी आणि संत आहे, संताचं मुख आहे. त्या मुखातून जेव्हा बोध येतो तेव्हा आवरण फाटतं, नष्ट होतं, आणि बुद्धीचा प्रवेश आत होतो, आत्मसाक्षात्कार होतो. मी ते नाही असा बुद्धी निश्चय करते आणि परमात्म्यामध्ये निवास करते. आत्म निश्चय होतो, आत्मऐक्य होतं, आणि देहाचं ऐक्य संपून जातं.
तो जीव राम पदावर तो ब्रह्मरूप होतो. चौकारे शब्द लक्षात ठेवा जावं. आपल्याला कोण काय बोललं, कोणती जाऊ भांडली, कोणती नणंद काय बोलली, हे पाठ असत. चौकारे तू चौकारे पाठ नसत. बुद्धीची ती हेच नाही ना, प्रगल्भता नाही बुद्धीला. बोध घ्यायची. हे शब्द घ्यायची तुम्हाला आवड आहे. संसाराला सवड आहे, परमार्थाला नाही. कारण अभ्यास निवांत पाहिजे, नितांत पाहिजे, निग्रह होण्याचा पाहिजे, आणि बोध साचला पाहिजे, अज्ञान संपलं पाहिजे, देवभाव टाकला पाहिजे, आणि स्वरूप प्रगटलं पाहिजे. संपला परमार्थ. पुन्हा ऐकू बी नका आणि वाचू बी नका. कोणी होत नाही म्हणून सांगावं लागतं पुन्हा 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 पुन्हा. माऊली काय वेळ आहेत का? ज्ञानोबा वेळ आहेत? नाही. 9,000 वेळा कशाला दिल्या? एका वेळातून व्हा ना मुक्त. नाही. पण ह्या जगात लाखो कोटी जीव आहे ना, करोडो अब्ज खरबो. मग कोणत्या वेळेतून कोण मुक्त होईल? कोणची वेळ कुणाला लागल? कोणत्या वेळेचा स्पर्श मनाला होईल, आणि त्या वेळेतून ते जीव मुक्त होईल, माझ्याकडे येईल. म्हणून 9,000 ओव्या, 700 श्लोक गीतेचे, 18 अध्याय, 18 अध्याय, श्लोक 700, ओवी 9,000. हा आमच्या माऊलीचा आविष्कार आहे जगासाठी. कल्पचा कल्प हे ज्ञान राहील. किती वर्ष राहिली माऊली? 16 वर्षात तर समाज दिया म्हणले. इथं आमचं तर 16 वर्षात काहीच कळलं, र बी कळलं आणि ट बी कळलं. ते म्हणले आम्हाला झालं आता माझं कार्य, जायचं. आम्हाला कधी वाटत नाही जायचं, राहायचं राहायचं. कुठं राहायचं का? राहा ना भगवंतापाशी, राहायचं. चला. अगवेची आकाश सुनी बोटी, बिंबची जे आत ओटी, ते प्रतिबिंब ते ओटी, हे रेशमी श्री. अगवेची आकाश सुनी बोटी, बिंबच जे आती खोटी. बघा, अग्नीचे आकाश सुनी पोटी. आकाशाच्या पोटात बिंब प्रगट होत ना, प्रतिबिंब बिंब. आकाश असेल तर बिंब आहे ना बाबा, नाही तर कुठले बिंब प्रतिबिंब नाही. बिंबच जे आते खोटी, बिंबच जे आते खोटी, ते प्रतिबिंब के उठी, ते रश्मी शिरे. आता रश्मी शिरे म्हणजे प्रकाश. अंधारात प्रतिबिंब दिसत नाही, म्हणजे आकाशात प्रतिबिंब आणि बिंब उठत ते सूर्यामुळं, आणि जगात हे प्रगट होत माझ्या आधारामुळं, आणि माझं ज्ञान नाही बुद्धीला अज्ञानामुळं. असा प्रयास एक 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 लावून घ्यायचा आपण. आता पुढे चला. का कल्पांतीची या पाणीया, काय ओत भरता ती धनंजया, म्हणून कैचे अंश अविक्रिया हे कामज. अर्जुना, कल्पांतीचं पाणी जेव्हा सृष्टीचा प्रलय होतो, मग दुसरा कल्प तयार होतो. मग त्या प्रलयामध्ये सगळं पाणी 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 पाणी, पाण्याशिवाय दुसरं काहीच नाही. तसं जगतामध्ये माझ्या आत्मस्वरूप शिवाय दुसरं काहीच नाही. ती मात्र सत्ता नाही कोणाला. कल्पांच्या वेळी सृष्टीचा प्रलय होतो आणि चौकडे पाणी पाणी असतं, दुसरं काहीच नसतं. तसं एकच माझं रूप जगतात व्यापक पसरलेलं असतं. दुसरं जगत जीव हे काहीच नाही, मीच मी. हे ज्याला कळतं त्याला मी प्राप्त होतो. सगळं आम्ही हो अर्जुन. कारण जगत हे खोट आहे आणि मी हा सत्य आहे. खोट्या वस्तूला प्रगट व्हायला सत्याचा आधार लागतो. प्रतिबिंब दिसायला आकाश लागतो ना, तसं मी कळायला, तो जगत प्रगट व्हायला माझा आधार लागतो.
मी नाही तर जगत पण नाही. हे ज्याला कळतं तो माझ्याकडे येतो बुद्धिरूपानं. देह नाही बर का त्याला म्हणता येतं. अवघड भानगडे ही मंदिरे जायला हे लागतं डबा, पण आत्ममंदिरात जायला बुद्धी लागते. हे पण सांगावं लागतंय. वाईट वाटतं पप्पा. त्या मंदिरातल्या देवाला जायला हे लागतो डबा, पायाने चालायला. पण आत्ममंदिरामध्ये असलेल्या त्या स्वरूपाकडे जायला बुद्धी लागते. आणि बुद्धीमध्ये बोध लागतो, ज्ञान लागतो, वेद लागतो. आणि मग तिला त्या भगवंताकडे जाता येतं आणि एकाला पाहता येतं. एकाला म्हणजे भगवंताला, निराकाराला, साकाराला नाही. म्हणून भगवंताने सांगितले प्रलयाच्या वेळेस जसं एकच पाणी आहे तसं सगळ्यात एक मीच आहे. सगळा मीच आहे. पण सगळा मी म्हणत नाही, सगळं माझं म्हणतो आपण. हा बाई काय म्हणते सगळं माझे बरं का, मी गोळा केले. नसतं करायचं. मग घाटपसारा केला तू वाळा. तुझे केलं ते घाटपसारा आहे. त्या पसाऱ्याचं प्रेम आहे तुला, भगवंताचं नाही. भगवंत म्हणतो मी आहे आणि जीव म्हणतो मी आहे. मग कोण खरा? जीवाला आधार असलेला आत्मा खरा, हा अनात्मा खरा नाही. कारण हा नश्वर आहे, क्षणाक्षणाचा नाश आहे. हा विनाशी आहे आणि तो अविनाशी आहे. मग जेव्हा बुद्धी देहाला मी म्हणते तर ती खोट्यात असते, आणि बुद्धी जेव्हा देहाचा ज्ञानाला बाब करते तर ती खऱ्याकडे जाते. हा हे चिंतन ज्ञानाचं आहे, हे चिंतन बुद्धीच आहे. हे चिंतन आत्मस्वरूपाला प्रगट करण्याचं आहे. इथे सगळे मार्ग थांबतात आणि एक रस्ता खुलतो. तिथून बुद्धीचा प्रवास सुरू होतो आणि ती परमात्म्याकडे जाऊ लागते. बोधान आणि ती थांबती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. एक होती आणि तन्निष्ठ होती. तन्निष्ठ अहर्निशी तत्परायणः. जात जात भगवंताला पाहती, भगवंत रूप होती. ती परमात्म्याची भेट, आत्मस्थिती म्हणतात त्याला. आता कशी बघू खाली. अल्पंतीच्या पाणीया होय होत भरताती धनंजया. म्हणून कैसे अंश अविक्रिया एकामज. म्हणून कैसे अंश अविक्रिया एकामज. मला अंश कुठे आहे, भिन्न कुठे मजा जाईल. इकडून आलं प्रलयातलं पाणी, गंगेचं येऊ का, समुद्राचं येऊ का, गावातलं येऊ का, नदीचं येऊ का, ओढ्याचं येऊ, एकत्र आलं पाणी पाणी झालं. ओढा, नदी, समुद्र, गंगा, डबक हे आकार नाव येतं, पण मधलं पाणी एक आहे. तसा आकार वेगळा आहे, मधला मी एक आहे. की ज्याला कळतं त्याचं मन मना मिळतं. तेव्हा प्रलय होतो, सगळे एकत्र येतात, जलमय सृष्टी होती. मग कुठला अंश, कुठलं भिन्न, कुठलं वेगळं नागळं काय रीत नाही. सगळं मीच आहे, सगळं पाणीच आहे, सगळं मीच आहे. अविक्रिया एकामज. माझ्या ठिकाणी क्रिया आहे का अर्जुन? नाही. अविक्रिया एकामज. मी एक आहे, व्यापक आहे आणि क्रिया राहते. मग लीला कशी केली म्हणते. मी जर क्रिया राहते, अविक्रिया. भागवताच्या महाराजाकडे जाऊन विचारा, मी नाही सांगणार. भागवतकार आणि जेव्हा सांख्ययोग सांगतात त्याच्या पुढच्या स्कंदात कपिल महामुनीचा अवतार झाला. मग काय पुढे बोलला बाप्पा, नारळ फोडा म्हणते. नारळ, तुझं नारळ नीट ठेवी. मग सांग अविक्रिया एकामजा. या कृष्ण परमात्म्याचं एक रूप आहे, निर्विकारी, अविक्रिय, क्रिया रहित आहे. मग त्यांनी लीला कशी केली पटवून द्या बाप्पा. तो तर क्रिया रहित आहे, क्रिया कोणी केली.
का केली, कशी केली, कुणामुळे केली आणि क्रिया करताना तो कसा होता, क्रियारहित कसा होता. जेव्हा त्याला तिकडे अवतार घ्यायचा होता ना, युपी, आणि देवहून तिकडे व्हायचं होतं, संत रूपाने इकडे यायचं होतं मराठवाडा. नामदेव, जनाबाई, मुक्ताबाई, आमचे गुरुजी एकनाथ महाराज, आमचे संत, आमच्याकडे संताच आहे. बाबा 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 हो, खूप संत आहेत. हे जनाबाई गंगाखेडचे आमच्या, गुरुजी परभणीचे आहेत, माऊली आळंदीचे आहेत, नाथ महाराज पैठणचे आहेत. आमच्याकडे संत भूमी आहे, तिकडे देवभूमी आहे. मग तिकडे जायचं होतं देवाला अवतार घेऊन. मग अविक्रिय आणि क्रिया, भगवंत नित्यमुक्त आहे. आणि जेव्हा मायेतून त्यांची प्रगट होतात ते, त्यांना उत्पन्न जन्म फिल्म नसतं, पण भक्तिशास्त्रामध्ये जन्म स्वीकारावा लागतो. कारण भक्तीचा नियम भक्ती, ज्ञानाचे नियम ज्ञान. बाई माहेरी असले की निवांत, सासरी असले की गडबड. एकच बाई आहे, माहेरी वेगळं सासरी वेगळं. तसा भगवंत एकच आहे, निर्विकारात वेगळा, साकारात वेगळा. पकडा का पहिला, बोला की परमात्मा मायेच्या द्वारे प्रगट होतो आणि अवतार कार्य करतो. तर खऱ्या स्वरूपाला न सोडता आकारात येतो, तो मायेचा आकार आहे. पण निराकार सुटला नाहीये, निराकार सोडलं नाही, नित्यमुक्त आहे तो ईश्वर. नित्यमुक्त, जीव बद्ध. त्याने जरी लीला केल्या तर मायेच्या द्वारे केल्या. त्याने आकार धारण केला तर मायेचा आकार आहे, आपल्यासारखा भूताचा आकार नाही. 5 भूताचा आकार घेऊन बाहेर आलो आपण आणि त्याला माझं म्हणून प्रेम करायलो, आणि त्या देवाला त्या मायेच्या द्वारे प्रेम नसतं. म्हणून एका मिनिटात राधेला सोडलं, एका मिनिटात द्वारकेला बुडवलं, एका मिनिटात बेड्या काढल्या, एका मिनिटात कंसाचा नाश केला, एका मिनिटात शैशपुराचं मुंडकं कापलं. बायकाला वाटतंय ताईला भागवत आवडत नाही, आणि बस भागवत आवडत नाही. भक्तीनंतर ज्ञानाचा उगम असतो, जीवाशिवाचा संगम असतो. कितीही कार्य केलं तर भगवंत ती अवस्था सोडत नाहीत. मला काल सांगितलं मी, सप्त ऋषीकडे आले, आकाशवाणी झाली आणि म्हणजे तुम्ही पृथ्वीवरचे सगळे धान्य, सगळ्याच बीज, सगळ्या बिया, सगळे पशु पक्ष्या, जोडपे म्हणजे जोडपे नावे टाका आणि तुम्ही दोघं पण बसा. तुम्हाला त्या प्रलयातून मी वाचून बाहेर काढणार आहे आणि बाकी सगळे जगत नाश करणार आहे. रडले का ते? त्या जगताला उत्पन्न त्यांनाच केलं, हसले नाही. आणि जगताचा नाश त्यांनाच केला, रडले नाही. म्हणून मायेच्या द्वारे त्यांना कार्य केलं, ते कार्यरहित असतात. आणि अविद्येतून कार्य केलं, ते बद्ध असतात. मी केलं म्हणतात. आणि त्यांचा कर्तेपणा नसतो, अकर्तेपणा कायम असतो. म्हणून त्यांच्या लीलेच्या द्वारे त्यांना काही कुठल्या कर्माचा विकार नसतो. म्हणून अविक्रिया एका मज, अविक्रिया एका मज. छान कळालं माऊली, खूप सुंदर. किती वारे खाली या ओवीकडे येत नाहीत ते. आम्ही गीताच बरोबर बापा, गीते दिवस काहीतरी घ्यायला मुखात गीता आहे, अमृत आहे. पण ओवीकडे येणे बाप्पा, एक एक शब्दाचा सार विस्तार मिळतो. असं भगवंत कळल्यावर मग त्याच्या लीला ऐकायला आनंद वाटतो. असं आहे कार्य करायचं, त्याची स्थिती त्याच्या आवश्यक जाणून ऐका वाटतं, न जाणता ऐकले की राग येतो आम्हाला, चिडतो आम्ही. मग वाटता नाही.
बाईने लायसन टाकावून कुठे गेला पोरीनं बाईने बाईला असतात पोरी खरं. आणि हे ब्रह्मज्ञानाचं लायसन्स तुम्ही टाकता आमच्याकडे, मग काही ऐका, कुठेही पिला, काही करा, मग काही. अगं अविक्रिया एका माझं शब्द बघ ना, अविक्रिय एक आहे मज जे ओळखतात ते माझ्यात अभिन्न होतात. का रे माझ्यात भिन्न नाहीच, आणि अभिन्न का म्हणायचं, शब्द तर करत नाही, भिन्न म्हणतात नाही, माझं रूप आहे. एका एका शब्दात किती किती केवढा गाभा भरलेला, कसा तो अविक्रिय आहे, कसा क्रियेतून कसा क्रिया करून पण क्रिया राहील, किती छान आहे. म्हणून तर भक्ती अपूर्ण आहे बेटा. लंगडी असा कसा ते लंगडा आहे का नाही, लंगडा रे लंगडा गाणं तू लंगडा रे कृष्णा. ते काय कमी खेळ आहे का बाप्पा. बघा ना ते उभा मुरली वाजवताना एक पाय वाकडा करते, ते म्हणतो मी अद्वैतच आहे, दिसणारा खरा नाही. रांगताना एक पाय वरी घेते. हा त्याच्या बघा ना बासरी वाजवताना एक पाय वरी असते वरी, ते म्हणतो माझं एकच स्वरूप खरे, हे लीला खोटी आहे. सांगते पण तुम्हाला कुठं कळते, कळत नाही वरी. हा आणि बासरी वाजवताना एक पाय माग, एका फार म्हणते मी, एकच रुपये माझं म्हणते. कुठं कळतं लोकांनी, बाथरीन काना बसा तिथंच. आता ऐका, परी आघाचेनी ओघाचेनी मिळे, परी ओघाचेनी मिळे, पाणी उजू परी वाकुडे, पाणी उजू परी वाकुडे झाले, रवी तुझे पण आले तोय बघे, रवी तुझे पण आले तोय बघे. तोय म्हणजे पाणी, सूर्याचा प्रतिबिंब पाण्यात पडलं, एक रवी असताना दोन झाला. सूर्य एक आहे, वरचा एक, पाण्यातला एक. खरं सांगा पाण्यातला आहे का, तो कसा नाही तर ना मग दिसून ये. प्रतिबिंब पडायला ना बाई, प्रतिबिंब आणि स्वच्छ असत नितळ तर तिथे प्रतिबिंब दिसतं. गढूळ पाण्यात दिसत नाही, हलत्या पाण्यात ओळखू येत नाही. म्हणून त्या एकाच दोन व्हायला ते पाणी लागलं, त्या एक आत्मस्वरूपाला दोन व्हायला अविद्या लागली. जसं पाण्यात प्रतिबिंब पडलं सूर्याचं ते कळालं तुम्हाला, आणि नाही लागतं गच्च पाणी. मग त्याच आत्मस्वरूपाचं अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब जीव. सूर्यावरी आहे कितीतरी लक्ष योजन उंच, कोटी योजन, आणि तिथं प्रतिबिंब पाण्यात आहे. तसा आमचा व्यापक परमात्मा आहे, चिदघन चैतन्यात्मा, आणि त्या निराकाराचं प्रतिबिंब त्या अंतःकरणामध्ये आहे. पण जरी पडलं तरी तो आभास आहे, आणि त्याच्या शक्तीनं हा व्यवहार आहे. जर ते प्रतिबिंब आत्म्याचं नाही पडलं तरी उपाधी होत नाही. म्हणून ते प्रतिबिंब अंतःकरणामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला म्हणतात जीव. आता ते एकच आहे, पण ही जगत रूपाने दोन झाला, पण सावली पडली तो नाही आला मध्ये. तो कधी मिसळत मध्ये, कसा मिसळत नाही मिसळत, सत्ता भिन्न आहे. ती पारमार्थिक सत्ता आहे चैतन्याची, आणि ही सत्ता अविद्येची व्यवहारिक आहे. व्यवहारिक सत्ता पारमार्थिक सत्ता एकत्र येत नाहीत. कशा येत नाहीत, गोड आणि आंबट, तिखट आणि खारट एकत्र नाही. तिखटाची चव वेगळी असते, पिठाची वेगळी असते. जाऊ दे, ते जाऊ द्या. रात्र आणि दिवस एकत्र राहत नाही, दिवस आणि रात्र नसतेच. तसं त्यांचं स्वरूप आहे, म्हणून दोन एकत्र राहत नाही. चला पुढे आता मागची ओळी घेऊ आपण. रवी तुझे पण झाले बघ. ऐका, परी ओघाचे नेमिळे, पाणी उजू परी वाकुडे झाले. पाणी वाहत वाहत आलं, एखादा डोंगर आला तर पाणी असं वाकडं झालं. पाणी वाकडं नाही, पाणी एकच आहे, आकार वाकडा झाला. पाण्याने आकार नाही बदलला, मध्ये पाणीच आहे, वळण घेतलं, आकार बदलला.
तर सत्वे प्रतिबिंब वरीच आहे, पाण्यात पडलं, पाणी बदललं का? नाही, तेच वाहत वाहत आलं पाणी. एखादा डोंगर, एखादी गल्ली असत असं वळून जात, नदी वाहत येते, अशी कलटून जाते. चंद्रभागा पंढरपूरची चंद्राच्या आकाराची आहे म्हणून तिचं नाव चंद्रभागा. पण चंद्रभागा ही पाणी आहे, गंगा आहे, गंगा उदक, त्याला नाव दिले. प्रत्येक आमची इंद्रायणी, इंद्राने तपश्चर्या केली, गंगा उत्पन्न झाली, इंद्रायणी. असं प्रत्येक ठिकाणी. आता मी ढांकेला गेले, परशुरामाने गुडघे ठेवून बाण मारले, बाण गंगा, सहस्त्रकुंड. तसं प्रत्येक गंगेला कुठतरी उभं करणारे कोणतरी कारण आहे. पण पाणी एक आहे, कारण सोडून द्या. तसं तुमच्या जन्माला कारण अज्ञान आहे, हे कळायला पाहिजे बाबा. जसं प्रत्येक गंगेला नाव वेगळं येतं, त्याला कारण आहे, तसं तुमच्या जन्म आणि मृत्यूला कारण आहे अविद्या. तीच कुणी टाकायला तयार नाही. तुम्ही म्हणतो जन्म घ्यायचे, घ्या बाप्पा, आम्हाला काय करायचे, आम्ही जन्म घेणार, भक्ती करणार. तुला माहिती का तू भक्ती करणार का वाईट वागणार आहे ते? असे लोक मला नाना लोक सांगतात, बोलतात, बोलून जातात. पण जन्म घेऊन तुम्हाला जर हा संग नाही भेटला, तुम्ही जर वाईट मार्गाला लागला, तर तुमची काय गॅरंटी जन्मानंतर मुक्त होणार? असे फिरत राहणार ना. आम्ही जन्म घेणार, तुमची भक्ती होणार कसं काय करणार? तुमची शक्ती जाते का? 50 वर्षाला तुम्ही भक्तीकडे ज्ञानाकडे येतात त्या जन्मात. म्हणून जन्म घेऊन भक्ती करू का सर्टिफिकेट करणार आहे का ब्रह्मदेवाकडून? ह्या जन्म का वाया घालायचा? चला, योम चौफळे की वाटोळे, हे ऐसे काय साही मिळे, परी घटमटी वेटाळे तैसेही आती, घटमटी वेटाळे तैसेही अति. योम म्हणजे आकाश, त्याला आकार नाही अर्जुना. मग ते चौकोन पंचकोन होत का? त्या त्या वस्तूत जात. घट गोल झालं, मठ मोठा गोल झालं. ज्याच्या आकारात आकाश आहे त्या त्या आकारात आलं. आकाशाला आकार नाही, पण त्या वस्तूमध्ये प्रवेश आहे त्याचा. तसा आत्मस्वरूपाला आकार नाही, या देहात प्रवेश आहे. जगतात व्यापक आहे. आणि तुमच्या सगुण कानामध्ये पण तेच आहे, दुसरं नाहीच काय. मग त्याला आकार नाही बाबा. चौकोनी पंचकोनी आकाशाला होता येत नाही, पण ते घटात आल्यावर वाटोळे होत बोल. आणि दुसऱ्या लांबट भांड्यात आलं तर लांब होत. जसं घर त्या आकाशाला मिळालं तसा त्या आकार बनतो. पण आकाशाला आकार नाही, तसा मी आकार रहित आहे. मी एक आहे आणि अविक्रिय आहे. तो मी आहे असा बुद्धी निश्चय केला, परमार्थ झाला. पण निश्चय करायला आयुष्य पुरत नाही. म्हणून एक जरी वाक्य कळालं तर त्याच्या अनुभवात यायला आयुष्य लागतं, त्याला प्राप्त करायला श्रवण लागतं, त्याच्या चिंतनात राहायला साधू लागतात, आणि त्याला ओळखायला ग्रंथ लागतात. मर्म जरी कळालं तर बुद्धीला मिळण्यासाठी आयुष्य कमी पडतं. चला, आगा निद्रेचे आधारे, काय ऐकले जगन भरे, स्वप्नेचे निजे अवतरे रायपणे. बघा, हागा निद्रेचे आधारे. आता कोणाचा आधार घेतला? झोपेचा. काय ऐकले जग भरे, स्वप्नामध्ये आपण सगळं नाना होतो. अविद्या स्वप्नामध्ये नाना रूपानं आकार घेते. स्वप्नामध्ये जे जे दिसत ते अविद्येमुळे भासत. कारण निद्रेने गाढ झोपलं होतं, मला काही कळालं नाही. उठलं की बाई म्हणती किती वाजले? 5 वाजले का? मी झोपले 11 वाजता. जेवून खाऊन टाइम झाला झोपायचा. त्याने तर टाइम नसतो बायकाला. ताई म्हणले बाई घरी व्यायाम करा, प्राणायाम करा. माई ठीक आहे, माझा प्राणायाम झाला नाही आपल्याला, हे सांगायचंय मला. झोपायला टाइम जेवायचा, हा खागळा
झोपा चला. गाद्या 40,000च्या 50,000च्या गाद्या भेटल्या तरी कुतायचंच, तोंडावर आमुष्या चालूच. पप्पा झोपायला वेळ, फिरायचा वेळ, व्यायामाचा वेळ, गिळायचा वेळ, आणि देणारा नाही, आम्हाला होत नाही. जा काळाच्या आधी. जसं तुम्हाला खायचं कळतं, काय खावं, किती खावं, कसं खावं आणि कुणा कुणाला खावं पहिला कळत आहे. पण शांत राहते बाबा, येऊ दे, बसू दे घरात. आल्याबरोबर काय भडका, काय ते घरी बसून बसून तंग झाली, दुसऱ्या भडकती का? जा बाहेर काम कर, योगा कर, आपली सांभाळ, कुठलं कर ना काम. मग काय असतं व्यवहार, पैसा काय असतं कळते. हिऱ्याच्या काट्यावर मोजून उन्हाळ्यात निद्रेची मी आधारे काय ऐकलेली जगभरे, स्वप्नेची नेजे अवतरे रायपणे. सांग बर, स्वप्नामध्ये राजा झालं खरं असतो का ते? नाही. जागा झाला मी तर काही राजाने मला उठून काम करायचं, राजा काम करतो का? नाही ना. मग तू राजा झाली वाटलं ना, मग स्वप्नामुळे झाली. मग तुम्ही देह वाटली ना, अविद्येमुळे वाटलं. इज इक्वल. कळलं का? कामिनेनी किडाणे वाणी भेदासे ए सोणे, तैसे सोमाये वेटाळे शुद्ध जे मी, तैसे सोमाये वेटाळे शुद्ध जे मी. सोची माया मीच तयार केली, मायेला माझ्या जवळ मीच घेतलं आणि मायेला मी आधार घेऊन बाहेर पण मीच आलो. सोय मी परमात्मा वेटाळे, हे शब्द लक्षात ठेवा. स्व माये वेटाळे. ऐका, खूप शब्द छान आहेत. शुद्ध जे मी शुद्ध आहे, मी चैतन्य रूप शुद्ध आहे, अविद्या अशुद्ध आहे. अविद्येमध्ये बुद्धी तो जीव आहे आणि मायेच्या संबंधाने मी आहे तो शुद्ध आहे. मायेला मी जवळ घेतलंय, मायेला मी प्रगट केलंय, माया माझ्या सोबत आहे आणि मायेच्या द्वारे मी बाहेर आहे. वेटाळे तो माय, माझी माया आहे, माझ्या सोबत आहे. माझा मुलगा आहे, माझ्या सोबत आहे. मुलाबरोबर आला, मुलाबरोबर. म्हणजे माझा मुलगा. तसं भगवंत म्हणतात माझं स्वरूप, मी माझ्या स्वरूपात आहे. माये वेटाळे, तिच्यातून आलो आकार घेऊन, तिला धारण करून ज्या सत्तेतून मला यावं लागतंय. स्वतंत्र मला येता येत नाही, कारण मला प्रगट होता येत नाही. तिच्या शक्तीने मी प्रगट होतो. ब्रह्म मायेचा संबंध, तीच माया त्या भगवंताला प्रगट करते. ती ऐका कशी करते. वांज गर्भी झाली बाई, तो तीशी शिवला नाही. कनवा तेरे 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 कनवा तेरे तेरे तेरे. कनवत नाटक आहे. आता पुढचं ऐका. पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, मी झाली तयाची नवरी, मी झाली तयाची नवरी. पती जन्माला माझी उदरी, असं कस? मी माया आहे, माझ्या सत्तेतून ईश्वर जन्मला. कृष्ण काना तुमचा आता येतो पाण्यात, चांदीच्या सोन्याच्या. ते कसा प्रगटला हे कळावं ना, चांदी कळा. मग ऐका, पती जन्मला माझी उदरी, मी झाले त्याची नऊ. बघा कसं झाले, ऐका आता. त्या मायेच्या सत्तेतून भगवंत प्रगट झाले. काना लल्ला, राम लल्ला आणि कृष्ण काना. इकडं लल्ला आणि इकडं काना, दोघं एकच आहेत. मातेकडे काय करावं, आम्ही लल्लाच म्हणणार. म्हणा बापा, अट्टहास दाखवू नका, पण ते नाव आहे, ते मायेच्या द्वारे. एवढं शिका, मग अट्टहास मग करत बसा.
मग त्या मायेच्या द्वारे तू कृष्णाला प्रगट होताना मायेच्या साह्यानं, म्हणून पती झालं मला माझी उतरी. मग ती लक्ष्मी म्हणून पाय कशी आली, मी झाले तयाची नवरी. म्हणून भारुड भागवत गवळणी असं ऐकावं लागतात. पिवळा धोतरण कुठं गंजन काळ खिचडी काय देव खिचडी खातो का खिचडी कोवरच्या कोरा ऐकून दाखवते लोक तुटले. हल्ली असं एखाद्या भक्ताची सगळे खिचडी खाऊ घालते काटेत का सगळ्यांची गेले का काटे त्याला पटली पाहिजे सगळ्याची खिचडी तुमची. चला कळालं का नवरी. आता जैसा बघू का मिळणे की डाळे वाणी भेदाशी सोळे. अजून जसं किडाळे तांब्यामध्ये सॉरी सोन्यामध्ये तांब घातलं किडाळ वट्टा वट्टा सोनाला माहित असते वट्टा. सोनार लोकांना विचारा जाऊन आम्हाला काय कळत नाही बरं का, आम्ही फक्त सांगतो. किडाळे सोने किडाळे रेणी मिळणे किडाळे वाणी भेदाशी सोने. जेव्हा सोन्यामध्ये तांब जात ना त्या सोन्याला आकार घेता येतो रे. तसं मायेच्या द्वारे मी बाहेर आले ना तर नाना आकार घेता आला अर्जुना. बघा पोट करून बाया पागल कुठे गेली पारायला बस माया घरी कशाला डुलती का तू कुठे गेली ती. बरं माया न केल्या उपकार केला म्हणतो. उपकार केला की न पारायण केले श्रावण महिन्यात वर्षाला एकदा पळून 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 ते कळतं का असं सांगा की डाळे कळतं का. नाही मग तुमच्या सोन्यात तांब टाकावं लागतं पैसे मी दुप्पट खातो. हो माऊली चौपट तांब देतो चौपट तांब देतो आणि बाईला खुश करतो. चलो धंदा. मग जसं सोन्यामध्ये तांब घातल्याशिवाय त्याला आकार येत नाही तसं मायेच्या द्वारे मला आकार घेता येत नाही. स्वमायेने टाळे मा ते कळणं बायांना. हे कळालं तर माय बाई किती सुधारण बाप्पा भारताची इंडिया इंडिया कसं कळण हे एवढं कळत असतं का कुठं. त्यामुळे काय करायचं तुमचं आम्हाला कळून. आम्हाला संसार कळाला लेकरं कळाले भांडायचं कळालं टोचून बोलायचं कळालं एकमेकाला अंगावर धावायचं कळालं. बाई खुश कोण बनकर बाई खुश वाणीने जिंकाव आणि प्रेम पाऊस असा प्रेमाचा. आता काल ताईने बसून दिलं मला मत सासू माये वेटाळे शुद्ध जे मी शुद्ध आहे. मी शुद्ध आहे अर्जुना तू अशुद्ध आहे अविद्येत आहेस. मी मायेच्या द्वारे कारण माया शुद्ध आहे आणि मायेच्या द्वारे जगताचा व्यवहार करतो. कुणाचा पाप कुणाचं पुण्य कुणाला वरी आणायचं कुणाला गर्भात मारायचं कुणाला किती लेकर काय सगळं सगळं बघतो. कुणाचे पाप कुणाचे खोटं बोलणार मायेच्या द्वारे सगळ्या जगताचं मला कळतो खातो. शुद्ध मी शुद्ध आहे. शुद्ध जे मी ते अज्ञाने करुणे. वाव आता आपलं आलं भगवंताचं झालं मायेच्या द्वारे कसं प्रगट झालं. आता आपलं जीवाचं स्वरूप सांगितले. खरं सांगू का कळत पण नव्हतं की कशात काय येते कोणची काय बोलती दृष्टांत कुठे सिद्धांत कुठे काय बोलले कसं सांगितलं अर्जुनाला कसं कळालं काय कळत नाही. कृष्ण बोलायला हे बी कळत नव्हतं पप्पा. पण आता एक 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 पायरी बुद्धी चढायली. आयुष्याचं तप पाहिलं आणि श्वासाचं पल यायला भगवंताचं जाणीव व्हायला सुरुवात आहे. देहात जाणीव बंद आहे श्रवण आत आहे ज्ञान बाहेर आहे. म्हणून श्रवण करा बाप्पा. ऐका ते अज्ञान एक रुडे तेने कोहम विकल्पाचे मांडे मग विवरवणे की जे पुढे देहो हम ऐसे मी देह आहे मी देह देहो हम मी ऐसे. बुद्धीला मी देह का वाटतं आणि माझा देह का वाटतं तर त्याचं उत्तर मागं दिले. अज्ञान एक रुडे तुझ्या बुद्धीसोबत अज्ञान रुडे अज्ञान आहे तुझ्या सोबत. मग
तेने कोहम विकल्पाचे मांडणे. कोहम मी कोण आहे त्याला कळत नाही. कोहम विकल्पाचे मांडणे मग विवरुणी तिजे पुढे. मग अज्ञानामुळं तो मी देह आहे असं त्याला वाटतं. मायेमुळं कानाला मी शुद्ध वाटतं. शुद्ध ते मी एका कवी समोरचा नुसते बोट फिरवायचे पळायचं आणि हे वाचलं बाया म्हणतात अजून तू राहिले 4 पानं शुक्रवार आहे वाघ शुक्रवार तुझा आणि पानं वाचायचे पाट पट 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 पट. भूक लागली असते ना 2 वाजते तर मंदिरात जाऊन येते घरातले कामं करती थांबवती पुन्हा लवकर भडकती पुन्हा थांबू नको दुळूमच भडकूच नको बाप्पा रिकामा टाकते गिळामच भडक नाही ती मग तिसरं काय. मग 4 पानं वाचले कळालं का गमान नाही. मग त्याच्यामध्ये झाले व्यंकटेश्वर म्हणले परत परगहना सांगू मान नाही आम्ही पाणी उलटिले तेच कर मग रुसतात पाणी उलटिले आणि कुणाच्या बरं परमिशन बाप्पा. ते अज्ञान एक करुणे तेने कोहू विकल्पाचे मांडे मग विवरुणी तिजे पुढे देह ऐसे. सगळा टाइम संपला मला कोणी सांगतो नाही बाबा. मला विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. 7 वाजले.